नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही झटपट तयार होणारी उपवासाकरिता साबुदाणा खिचडी. साबुदाणा 2 तास भिजवून घेतलं. त्यात 3-4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून चांगला मिक्स करून घेतला. शेंगदाण्याचा कूट साबुदाणे चांगले मिक्स करून झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली. घालून घेतली. तेल गरम झाल्यानंतर त्यात कट केलेला बटाटा घातला. बटाटा चांगला फ्राय करून घेतला. बटाटा फ्राय झाल्यानंतर बाहेर काढून घेतला. त्यात तेलामध्ये 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 3-4 मिरच्या कट केलेल्या घातल्या. त्या पण चांगल्या फ्राय करून घेतल्या. त्या फ्राय झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातले व तयार केलेले साबुदाण्याचे मिश्रण मिक्स केले. कढईत घातलेले साबुदाणे चांगले अलटीपलटी करून घ्यावे. सारखे अलटीपलटी करत राहिल्याने तळायला लागत नाही व कडकही बनत नाही. साबुदाणे चांगले अलटीपलटी करून झाल्यानंतर त्यात 1 चमचा साखर घालावी व तेही अलटीपलटी करून चांगले हलवून घ्यावे. चवीला सुंदर व रुचकर अशी उपवासाकरिता साबुदाणा खिचडी तयार. ही खिचडी दह्यासोबत खाताना खूप चांगली लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.